जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी हिरेगणातून ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या पत्नी संजुती मळवीकर या उभ्या आहेत. त्यांच्या संदर्भात त्यांचे पती वकिली करत असताना राजकारणात काय यावंसं वाटलं? निश्चितपणे ज्या वेळेला माझं शिक्षण पूर्ण झालं आणि मी जेव्हा गावात आलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की गावातले भरपूर मूलभूत असे प्रश्न आहेत, जे प्रश्न पाण्याचे होते, शाळेचे होते, स्मशानभूमीचे होते, रस्त्यांचे होते, हे गावातले झाले. जेव्हा गावातून बाहेर पडलो तेव्हा तालुक्यामधले प्रश्न बघितले. दौलत साखर कारखाना होता, EVH कारखाना होता, वन्य प्राण्यांचा प्रश्न म्हणजे समस्या होत्या. जेव्हा या सगळ्या समस्या बघत गेलो त्यावेळेला वाटलं की वकिली करून आपण काही मोजक्या लोकांना न्याय देऊ शकतो. मात्र तेच जर राजकारणामध्ये आलो तर बहुसंख्य लोकांना, जनतेला, सामान्य जनतेला न्याय देता येतोय. त्यामुळे गावामध्ये सुरुवात केली, राजकारणातनं सरपंच म्हणून काम केलं आणि बरेचसे जे मूलभूत प्रश्न होते ते प्रश्न सोडवले. काही प्रश्न सोडवण्याच्या मार्गावरती आहेत. त्याच पद्धतीने चंदगड तालुक्यामध्ये दौलतचा प्रश्न होते, EVHचा प्रश्न राहू देत, इंडियन गॅसचा प्रश्न राहू देत, असे कित्येक प्रश्न सोडवता आले. जे प्रश्न समाजकारण करताना किंवा राजकारण करताना या दोन्ही क्षेत्रामधनं ते प्रश्न सोडवता आले. मला वाटते की वकिलीमध्ये जर असतो तर एवढे प्रश्न सोडवता आले नसते. म्हणून जाणीवपूर्वक विचार करून जनतेसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी वकिलीतून राजकारणाकडे येण्याचा प्रयत्न केला. विकासाचा अजेंडा म्हणण्यापेक्षा इथला जो मूलभूत जो प्रश्न आहे, हत्ती, गवे, वन्य प्राण्यांचं, जे माझ्या शेतकरी बांधवांना जो काही त्रास होतोय, माझे शेतकरी बांधव जेव्हा रात्रीची पूर्ण म्हणजे एवढे कष्ट करतायत, मात्र ते पीक जे येते ते जेव्हा वन्य प्राणी नष्ट करतायत. चंदगड तालुक्यामध्ये भरपूर समस्या आहेत. फक्त चंदगड तालुका निसर्गरम्य आहे. इथली झाडं, इथल्या नद्या, इथलं सगळं काही निसर्ग एवढा मस्त आहे की तो महाबळेश्वर पेक्षाही चांगला आहे. मात्र खूप वाईट वाटतंय इथल्या ज्या मूलभूत ज्या गरजा ज्या आहेत त्या चंदगड तालुक्यातल्या अजून पूर्ण झालेल्या नाही आहेत. तुम्ही जर बघितलं तर लोकांचं राहणीमान असू देत किंवा प्रत्यक्ष जर गावातले जर वेगवेगळ्या सुखसुविधा जर बघितल्या तर यांच्यापासून आपला चंदगड तालुका खूप वंचित आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत हे खूप आहेत, जे प्रश्न येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला समाजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून सोडवायचे आहेत. जेव्हा 2007 पासून प्रत्यक्ष समाजामध्ये उतरून काम करायला लागलो त्यावेळेला जेव्हा सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत, म्हणजे एक साधी तक्रार जर पोलीस स्टेशनमध्ये द्यायची असेल तर त्यांच्यावरती, बिचाऱ्यांच्यावरती तक्रार द्यायला जाणाऱ्याच व्यक्तीवरती कसा अन्याय होतोय. पंचायत समितीमध्ये जेव्हा ते ग्रामपंचायतचा एखादा विषय घेऊन जातात त्यावेळेला तिथं काय त्यांना वागणूक मिळते. तहसील कार्यालयामध्ये साधा दाखला काढायला गेल्यानंतर त्यांची किती हेलपाटी मारावी लागतात. हे जेव्हा प्रश्न सगळे बघायला लागलो तेव्हा जनतेतनं एकच मला शिकायला मिळालं की माझ्या चंदगड तालुक्यामध्ये किंवा माझ्या भागामध्ये बहुसंख्य जे भारतीय राज्यघटनेने दिलेले जे हक्क आहेत हेच हक्क जनतेला माहिती नाही आहेत. आणि जी कर्तव्य आहेत ती कर्तव्य मात्र सर्वसामान्य जनता करत आहे, हक्कापासून वंचित आहे. त्यामुळे हा सर्वसामान्य जनतेला त्यांचे हक्क मिळावेत ह्यासाठी माझा लढा चालू आहे. आणि हाच जे हे आहे तेच मी शिकायला मिळालं की सर्वसामान्य जनतेला त्यांचे हक्क मिळवून देणे. या तरुण मित्रांना एवढंच सांगेन, मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 आपला देश स्वतंत्र झालाय. तो देश स्वतंत्र करण्यासाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते महात्मा गांधीजीपर्यंत ही जी आपण उदाहरणं देतोय ही फक्त उदाहरणं देण्यासाठी नाही आहेत. जे आपले भौमक स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य आपल्याला जगायचं आहे. आपल्यावरती बॉस कुणाला ठेवायचं नाही. अशा चुकीच्या पद्धतीनं जर कोण हुकुमशाही जर गाजवत असेल किंवा चुकीच्या पद्धतीनं आपलं स्वातंत्र्याचे मोल जर आपण कोण हिरावून घेत असेल तर त्यांना धडा शिकवला पाहिजे, त्यांना जाब विचारला पाहिजे. त्यामुळे तरुणांना मी एवढंच सांगेन, शिक्षणाचा जो वापर आहे तो पुरेपूर स्वातंत्र्य स्वतः जगण्यासाठी तसंच दुसऱ्यांना स्वातंत्र्य देण्यासाठी म्हणून आपण ते पूर्ण जीवन आपलं हे केलं पाहिजे. त्याच्यामुळे मी तरुणांना एवढंच सांगेन, मित्रांनो, हीच वेळ आहे आपल्याला उठण्याची, लढण्याची आणि खरं स्वातंत्र्य आहे हे सर्वसामान्य जनतेला कळवून देण्याची. याच्यामध्ये 2 प्रश्न होतात, एक तालुका स्तरवरती आणि माझा हेरे विभाग. मी जर हेरे विभागाविषयी जर बोलायचं म्हटलं तर निश्चितपणे आज माझा जो शेतकरी बांधव आहे तो हत्ती, गव्यांच्यापासून एवढा त्रस्त झालेला आहे. माझा पहिला अजेंडा जर असेल विकासाचा मी म्हणत नाही तर त्यांना बिचारांना न्याय देण्यासाठी, पहिल्यांदा वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मी ह्या हेरे भागातून खूप मोठी लढाई करणार आहे. दुसरा भाग, इथले जे तरुण जे आहे त्या तरुणांना मी सांगू इच्छितो, मित्रांनो, इथली जी काही बेकारी वाढलेली आहे तालुक्यातली
ही बेकारी दूर करण्यासाठी म्हणून माझा प्रयत्न असणार आहे. आणि ती बेकारी अशा माध्यमातून करायची की चंदगड तालुक्यातला हा जो भाग जो हिरे भाग आहे हा प्रति महाबळेश्वर म्हणून ओळखला जातोय. ह्या प्रति महाबळेश्वर मध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करायची, जी रोजगार निर्मिती पर्यटनच्या माध्यमातून करायचं असं माझ्या डोक्यामध्ये आहे. तेव्हा सगळ्यात महत्वाचं शेतकरी, माझे तरुण मित्र आणि इथं रोजगार उपलब्ध आणि ज्या भगिनी ज्या आहेत ह्या भगिनींना चांगल्यात चांगल्या प्रकारचा जो भाग आहे हा विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाऊन त्यांना सुद्धा रोजगार उपलब्ध करून द्यायचा हा माझा अजेंडा आहे. जनतेला आता एवढंच सांगतो मित्रांनो, 2007 पासून आतापर्यंत तुम्ही काम पाहत आलाय. हे काम करत असताना एकही दिवस स्वतःसाठी जगलो नाहीये. जे काही माझे दौरे होतात मी आपल्याला सांगितले, टूर गाईड म्हणून दौरे केले, मात्र त्या दौऱ्यांचा सुद्धा उपयोग मी तरुण पिढीला सांगण्यासाठी केला. एकंदरीत मला एवढंच सांगायचं आहे, जे काही माझ्यावरती आजपर्यंत जे गुन्हे दाखल झाले तरीपारपर्यंत सगळ्यात प्रोसेस चालू आहे, तुम्ही बघताय. कारण आजची परिस्थिती अशी आहे की मी निवडणुकीमध्ये सहभाग घेऊ नये म्हणून दररोज तारखा पडत आहेत, दररोज हायकोर्टामध्ये जावं लागत असे. माझ्या जनतेला एवढीच विनंती आहे की गेली एवढी 15-20 वर्षे जे काही काम करतोय हे कामाचं मला तुम्ही सर्टिफिकेट ह्या मतदानाच्या माध्यमातून आपण द्यावं. आणि मला 100% खात्री आहे की तुम्ही ह्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य म्हणून भरमाना गावडा यांची सून रचना गावडे आणि माझी पत्नी संज्योती मळवीकर, आम्ही दोघं जरी नावाला पाठीमागा असलो भरमाना गावडा आणि मी, तरी त्या दोन्हीही कॅपेबल उमेदवार आहेत. मी असं म्हणणार नाहीये, तुम्ही त्या उमेदवारांचा देखील अभ्यास करा आणि इतर विरोधी उमेदवार आहेत त्यांचा देखील अभ्यास करा. आणि ते योग्य वाटत असतील तर, मी असं का बोलतोय बघा, कारण निश्चितपणे समाजामध्ये आज जर वातावरण बघितलं तर खूप सुंदर चांगलं वातावरण आहे. ह्या वातावरण असंच राहू देत आणि तुम्ही 100% त्या दोघींना निवडून द्याल. आणि निवडून दिल्यानंतर मात्र जी व्यक्ती खुर्चीवरती नसताना जर समाजाला न्याय देत असेल तर आम्ही निश्चितपणे माजी आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून, राष्ट्रवादीच्या माध्यमातून ह्या जनतेला निश्चितपणे न्याय देईल. वकिली करत असताना राजकारणात काय यावंसं वाटलं? निश्चितपणे ज्या वेळेला माझं शिक्षण पूर्ण झालं आणि मी जेव्हा गावात आलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की गावातले भरपूर मूलभूत असे प्रश्न आहेत, जे प्रश्न पाण्याचे होते, शाळेचे होते, स्मशानभूमीचे होते, रस्त्यांचे होते, हे गावातले झाले. जेव्हा गावातून बाहेर पडलो तेव्हा तालुक्यामधले प्रश्न बघितले. दौलत साखर कारखाना होता, EVH कारखाना होता, वन्य प्राण्यांचा प्रश्न म्हणजे समस्या होत्या. जेव्हा या सगळ्या समस्या बघत गेलो त्यावेळेला वाटलं की वकिली करून आपण काही मोजक्या लोकांना न्याय देऊ शकतो. मात्र तेच जर राजकारणामध्ये आलो तर बहुसंख्य लोकांना, जनतेला, सामान्य जनतेला न्याय देता येतोय. त्यामुळे गावामध्ये सुरुवात केली, राजकारणातनं सरपंच म्हणून काम केलं आणि बरेचसे जे मूलभूत प्रश्न होते ते प्रश्न सोडवले. काही प्रश्न सोडवण्याच्या मार्गावरती आहेत. त्याच पद्धतीने चंदगड तालुक्यामध्ये दौलतचा प्रश्न राहू दे, EVHचा प्रश्न राहू देत, इंडियन गॅसचा प्रश्न राहू देत, असे कित्येक प्रश्न सोडवता आले. जे प्रश्न समाजकारण करताना किंवा राजकारण करताना या दोन्ही क्षेत्रांमधनं ते प्रश्न सोडवता आले. मला वाटते की वकिलीमध्ये जर असतो तर एवढे प्रश्न सोडवता आले नसते. म्हणून जाणीवपूर्वक विचार करून जनतेसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी वकिलीतून राजकारणाकडे येण्याचा प्रयत्न केला किंवा राजकारण करतोय.